नमस्कार मित्रांनो. अर्थशास्त्रामधला आज एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची जर इन्कम बंद केली, तर तुमचं घर चालेल का? नाही चालणार ना? मग मला एक सांगा, बरेचसे लोकं हे इन्कम कमवतात, प्रॉफिट कमवतात, बिझनेसमधून नफा कमवतात, सॅलरीमधनं नफा कमवतात, नफा म्हणजे सॅलरी कमवतात, तरी गव्हर्नमेंटला टॅक्स देत नाही. हे कितपर्यंत योग्य आहे? मी म्हणेल हे कंप्लीट चुकीचं आहे. इल्लीगल आहे, अनइथिकल आहे. कुठल्याही देशाला रन करण्यासाठी तिथल्या गव्हर्नमेंटला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसा लागतो. कारण पैसा जसा आपल्याला महत्वाचा आहे, तसं गव्हर्नमेंटला सुद्धा महत्वाचं आहे ना. कसं ते सॅलरी करतील, कसं रोड बांधतील, एअरपोर्ट्स कसे बांधतील. म्हणून कुठल्याही एका चांगल्या गव्हर्नमेंटला रन करण्यासाठी रेव्हेन्यू इन्कम खूप महत्वाची असते. ही रेव्हेन्यू इन्कम गव्हर्नमेंटला टॅक्सेसमधून भेटत असते. भारतात मागील वर्षी म्हणजे मी जर 2019-20चा आकडा बघितला, तर इन्कम टॅक्समधून जवळपास गव्हर्नमेंटला 4.5 लाख कोटी रुपये भेटले होते. हाच आकडा 2022-23ला 103 लाख कोटी झालेला आहे. हा जो आकडा मी सांगतोय, हा टी-डी-एसचा आकडा आहे. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल माझी जेव्हा पगार येतो, पगारातून ऑटोमॅटिकली टॅक्स कट होऊन माझ्याकडे येतो. असे गव्हर्नमेंटने टी-डी-एसचे खूप सारे सेक्शन्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याच्यातून तुमचं पेमेंट व्हायच्या अगोदरच काही टॅक्स कट करून लोकं जे टॅक्स डिडक्टर असतात, ते गव्हर्नमेंटकडे जमा करत असतात. पण मित्रांनो, गोष्ट इथं थांबत नाही किंवा संपत नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये गव्हर्नमेंटला साधारणतः 15 कोटी असे ट्रान्झॅक्शन्स भेटलेत, की ज्या लोकांच्या अकाउंटवर टी-डी-एस डिडक्शन झालेलं आहे, पण त्या लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेलं नाही. किती चुकीचं आहे. काही लोकं तर असे आहेत, ज्यांच्या बँकिंग अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, तरी त्या लोकांनी इन्कम टॅक्समधला जो टी-डी-एस कट झालेला आहे, पण रिटर्न त्यांनी भरलेला नाही. असे गव्हर्नमेंटकडे साधारणतः 8 ते 9,000 लोकांचा डेटा आयडेंटिफाईड आहेत आणि गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे, सी-बी-टी-टीचं असं म्हणणं आहे, सी-बी-टी-टी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, की 15 एप्रिलपासून या सगळ्या लोकांना आम्ही नोटिसेस इश्यू करणार आहे आणि त्यांच्यावर रीतसर कारवाई जी पण लॉमध्ये प्रोव्हिजन असेल त्याप्रमाणे मी करणार. बघा, टॅक्सेशन हा इकॉनॉमिक्समधला पाया आहे. कुठलीही कंट्री त्याची इकॉनॉमी विथआऊट टॅक्स फ्लरिश होऊ शकत नाही. मग हे लेक्चर मागं जाऊन निश्चित पूर्ण ऐका. तुमच्याकडं काही टॅक्स ड्यू असेल, तर निश्चित गव्हर्नमेंटला द्या. कारण आपली इकॉनॉमी टॅक्सवर डिपेंडंट असते. आज इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. नमस्कार.